नमस्कार, DIG न्यूज मध्ये आपला स्वागत आहे। विदर्भातल्या जिल्ह्यातली मोठी बातमी। विदर्भातील नागबीड तालुक्यातील मसली गावात शंकरपट मोठ्या उत्सवात साजरा। आता बातमी विस्ताराने। शेतकऱ्यांचा उत्साह आणि शेतकऱ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी शेतकरी हा सण उत्साहाने साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम करत असतात। मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा हा वेगळाच तरीकेने उत्सव साजरा करण्यात येतोय। अशातच चंद्रपूर जिल्ह्यात देखील मागील 150 वर्षांपासून असाच एक उपक्रम एका परिवाराने चालवून धरला आणि आता ती परंपरा 7व्या पिढीनेही सुरूच ठेवली। पोळा हा सण वर्षांपासून चालू अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि शेतकऱ्यांचा हा सण नेमका श्रावण महिन्यात साजरा होतो। श्रावणातला हा अनोखा उत्सव विदर्भातला एकमेव गडचिरोली जिल्ह्यात साजरा होतो। आदिवासी बहुल भागात एका परिवाराने शंकरपट चालू केला आणि बघता बघता हा उत्सव आता 7व्या पिढीत पोचला। किती मोठा इतिहास आहे यामागे। लांब पल्ल्याड पाठीचा धान विदर्भात तब्बल 2100 फूट उंचीपर्यंत पोहोचतो। याला स्टँडर्ड ट्रॅक म्हटलं जातं आणि विदर्भात हा एकमेव शंकरपट आहे। महाराष्ट्रात शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने शंकरपट खेळतात। काही ठिकाणी सिंगल जोडीच्या बैलांचा शंकरपट, तर काही ठिकाणी 2 बैल जोड्यांचा सेकंदाचा खेळ, 7 मीटरपर्यंत जोरात धावणारे बैल। वा, किती रोमांचक दृश्य असतं ते बघायला। अशाच एका परंपरेला विदर्भाच्या आदिवासी भागात गडचिरोली जिल्ह्यातील या परिवाराने जपून ठेवलं आहे आणि आजही हजारो शेतकरी या शंकरपटाच्या उत्साहात सामील होतात। शेतकऱ्यांच्या मेहनतीला, त्यांच्या बळाला आणि त्यांच्या श्रद्धेला साजरे करणारा हा अनोखा सोहळा खरंच कौतुकास्पद आहे। गणेश अडलूर, DIG न्यूज डेस्क, चंद्रपूर। सगळे पटशौकीन लोक आहेत। मला पटात शौक समजा 82 सालापासून शौक असून मी तेव्हा वयाने फार लहान होतो, परंतु जे काही असं मोठे लोक होते त्याच्या माध्यमातून मी माझ्या पुढे जात होतो आणि शौक करत होतो। कालांतरामध्ये या खेळावर बंदी आली। बंदीच्या काळामध्ये मला वाटते मीच जास्त प्रमाणात शौक केला आणि त्यामध्ये अनेक विजय झाले, कुठं पराजय झाले आणि असा हा शौक चांगला, शेतकऱ्याच्या माध्यमातून शौक चांगला आहे। परंतु बैल जोपासना करणं हे एक महत्त्वाचं काम। प्राणीमित्रांनी मागच्या वेळेस म्हटलं किंवा बैलाला त्रास देतात, आता तुम्ही लोक चॅनलवाले सगळे पाहत असेल, बैलाला कुठं त्रास नाही होत, उलट त्याची जोपासना चांगली होते आणि असे अनेक बैल तयार होतात जे समोरच्या काळात समजा शेतीसाठी जर गटातून रिटायर झाल्यानंतर शेतीसाठी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने शेती कसल्या जाते, उलट बाकी बैलापेक्षा या बैलांना लवकर शेती कसल्या जाते अशी एक। मी ॲडव्होकेट दिगंबर पाटील पुढे मौजा मसली येथे शंकरपटाचं आयोजन जवळपास 150 वर्षाच्या अगोदरपासून होत आहे। मी या आयोजनाचा प्रमुख आहे। मी 6व्या पिढीचा आता मनुष्य आहे की मी इथे आयोजन करतो। इथे संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगडचा काही भाग, इथनं असंख्य शेतकरी आपल्या बैलजोड्या इथे घेऊन येतात आणि हा जो आहे आमच्या झाडीपट्टीमध्ये शंकरपट हा एक आमच्या शेतकऱ्यांचा विरंगुळा आहे। लोक स्वखुशीने इथे आपले बैल घेऊन येतात, बैलांची उत्तम तयारी करतात। यालाच आमच्याकडे झाडीपट्टी शंकरपट म्हणतात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत म्हणलं जातं। पूर्वी मधल्या काळात त्याच्यावर बॅन आलं होतं, पण महाराष्ट्र शासनाने कायदा करून इथे शंकरपटाची पुन्हा सुरुवात झाली आणि ही जी परंपरा आहे आम्ही लोकांनी कायम टिकवली। मसली येथील शंकरपट हा सगळ्यात विदर्भातला सगळ्यात मोठा शंकरपट म्हणून गणला जाते आणि या संपूर्ण चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली आणि विदर्भामध्ये जिकडे तिकडे शंकरपटाचं सुरुवात संक्रांतीनंतर सुरू होते आणि शेवटचा पट, मसलीचा पट म्हणजे शेवटचा पट समजला जाते आणि हा शंकरपट जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये भरते। पावसाळ्यात शंकरपट भरते आणि इथलं ट्रॅक तुम्ही पाहिलेला आहे, इतका सुंदर ट्रॅक विदर्भामध्ये कुठेही नाही। हा नैसर्गिक ट्रॅक आहे आणि या ट्रॅकवरती, ज्याला आम्ही पटाची दान म्हणतो, उत्तम जोड्या येतात आणि शंकरपटाची शान वाढते।